पुढील बातमीकडे एक महत्त्वाची बातमी नवी दिल्लीतून येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र गेलेलं आहे। दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची पत्रातून विनंती करण्यात आली आहे। दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्यासाठी आता आपण बघतोय शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच निमंत्रण पाठवलेलं आहे आणि पवारांचं आता मोदींना जे निमंत्रण गेलंय ते मोदी स्वीकारतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट दिल्लीतून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय एकीकडे अमित शहांची आज भेट आणि फोन या सगळ्या बातम्या समोर आलेल्या असताना आता मात्र शरद पवारांनी थेट मोदींनाच पत्र लिहून साहित्य संमेलनाचं निमंत्रण दिलेलं आहे। काय अधिक सांगाल? आज नाही, खरं तर महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत आणि शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती पत्राच्या माध्यमातून केल्याची माहिती देखील सूत्रांच्या हवाल्याने मिळालेली आहे। 1954 साली जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्लीमध्ये झालं होतं तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे यासाठी उद्घाटक म्हणून आलेले होते। त्यामुळे तोच पुन्हा एकदा रिपीट व्हावा अशा पद्धतीची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी केल्याची देखील माहिती मिळालेली आहे। बघावं लागणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्राची विनंती मान्य करून उद्घाटक म्हणून या मराठी साहित्य संमेलनाला येतील का। जर तसं झालं तर साहित्य संमेलनाच्या स्टेजवर एक राजकीय सगळ्या नेते जे आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यामुळे बघावं लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांची विनंती मान्य करतात का आणि विनंती मान्य करून शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून या स्टेजवर हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।